ओतूर ही पवित्र भूमी चैतन्य महाराज यांनी रामकृष्ण हरीचा मंत्र दिला, त्याचे सर्व तुम्ही पायी आमच्या जुन्नर तालुक्याच्या अनेक पिढ्या संस्कारक्षण करत आहे. आणि ज्या वारकरी संप्रदायाने वल्लभशेठ बेनके साहेबांना त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठी मोलाची साथ दिली, तुमचं ऋण आम्ही शब्दात आणि कशानेही फेडू शकत नाही. तर जयंतीच्या निमित्ताने तुमचा सगळ्यांचा कृतज्ञता सोहळा पार पाडायचा हे आम्ही सर्वांनी ठरवलं आणि त्याकरता बहुसंख्य आपण सर्वजण इथं आलात. माझी विनंती छोटे माऊली तुम्ही मान्य केली. तुम्ही कीर्तन करता करता इथं म्हणाले की आमचे छोटे बंधू अतुल बेनके तुमच्या भावाची उपमा मला दिली. तुमचं आयुष्यामध्ये जे काही नावलौकिक महाराष्ट्र आणि देशात या अध्यात्माच्या क्षेत्रात आहे, तुमचा भाऊ या अध्यात्म क्षेत्राला कधीही किंचित सुद्धा डाग लागून देणार नाही. हे तुम्ही मला तुमच्या छोट्या भावाचा शब्द आहे आणि तुम्ही इथं आलात, तुम्ही वेळ दिला, त्याबद्दल तुमचंही मनपूर्वक आम्ही आभार मानतो. वळसे पाटील साहेब इथं आलेत, आढळराव पाटील साहेब इथं आले, हे कौटुंबिक सदस्य आमच्या कुटुंबाचे. इथं अनेक पक्षाचे नेते मंडळी सगळेच इथं मोठ्या संख्येने आले. बेनके साहेबांबरोबर ज्यांनी ज्यांनी काम केले हे सगळे मंडळी, मी एकाचंही नाव घेणार नाही कारण भरपूर जण राहून जातील. ही खूप मोठ्या संख्येने इथं आलेली आहे. साहेब आता आपल्यामध्ये नाही, पण त्यांनी जे जुन्नर तालुक्यामध्ये जे कार्य केलेलं आहे हे कार्य पुढे नेण्याची जबाबदारी, हा जो वसा तुम्ही माझ्यावर टाकलेला आहे तो माझ्या परीने मला जेवढा पूर्ण करता येईल तो परिपूर्तीस नेण्यासाठी मी कटिबद्ध आहे. एवढं जयंतीच्या निमित्ताने वल्लभशेठ बेनके साहेबांना मी ते वचन देतो. पुढच्या वर्षी या भूमीमध्ये अख्ख्या जिल्ह्याचा सप्ताह होणार आहे. सासवडच्या सप्त्याला मी गेलो होतो, छोटे माऊलींची कमांड मी तिथं पाहिली. इथं तर आता 7-8 हजार लोक असेल, पण तिकडे 25,000 लोक असायची आणि त्यांच्या शब्दावर एक भूक चूर नाही, सगळे बसून राहायची. एवढा मोठा सप्ताह, एवढ्या मोठ्या प्रमाणात जेवण, अन्नदान, एवढ्या लोकांचा सहभाग, आणि तो जर आपल्या पवित्र भूमीमध्ये जर तिथं होत असेल, त्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांना खूप मोठी आहे. माझ्यावर आहे, वळसे पाटील साहेबांवर आहे, दादांवर आहे. निश्चित प्रकारे छोटे माऊली तुम्हाला सांगतो की सासवडला जो सप्ताह झाला त्याच्यापेक्षा काकणभर सरस हा जुन्नरचा सप्ताह आम्ही करून दाखवला आणि सर्वात लोकांचा सहभाग घेऊन पुढे जाणार. एक जबाबदारी जरी मी डोक्यावर घेतली असेल तर जिथं कमी पडेल तिथं अतुल बेनके हा उभा राहणार. एवढं मला अजूनही आठवतो, कोविडचा काळ होता. कोविडच्या कालावधीमध्ये अनेक तमाशावाले माझ्याकडे आले. नारायणगाव ही तमाशाची पंढरी आहे. ते म्हणजे 2 वर्ष कार्यक्रम नाही, आमचे सगळे कलाकार उपासमार करतात, तुम्ही काहीतरी मदत करा. त्यांचा एक कार्यक्रम केला एबीपी मागाला की महाराष्ट्रामध्ये लोकांनी त्यांना मदत केली पाहिजे. स्वतःच्या खिशातले आम्ही 5 लाख रुपये दिले. महाराष्ट्रातून मदतीचा ओघ आला आणि या सर्व तमाशा कलावंतांना कोविडमध्ये हातभार लागला. शास्त्री महाराज माझ्याकडे आले, ते म्हणजे अहो बारीचं झालं, वारीचं काय? ते म्हणजे असे अनेक कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, वारकरी संप्रदायातले भजनी मंडळातले लोक आहेत की ते जर कुठं प्रवचनाला, कीर्तनाला किंवा कुठं गावोगावी भजन केलं नाही तर त्यांचं जगणं मुश्किल झालंय. असे लोक आहेत. मी त्यांना सांगितलं याद्या काढा, भाऊसाहेबांनी त्यांनी सगळ्यांनी काढल्या याद्या. त्या प्रत्येक कुटुंबाला 6 महिने पुरेल एवढं अन्नधान्य, गॅसचं सिलेंडर, एवढं सगळं भरून त्यांना देण्याचा तेवढंच काम केलं. त्याचं आम्ही पुढे जाहिरात केली नाही, पब्लिसिटी केली नाही. आपल्याला करायचंय हे करतच राहायचं. आणि माझ्या आई वडिलांची शिकवण आहे
माझी आई पण इथं आज आलेली आहे. तिने सांगितलं असेल, बाळा पप्पांच्या जयंतीला तू वर्षभर अनेक कृतज्ञता सोहळा करणार आहे याची आम्हाला कल्पना आहे, पण आज मात्र वारकऱ्यांसाठी करायचं. आणि म्हणून आज हा मोठा कार्यक्रम आम्ही इथे साजरा करतोय.